आणि कांद्याची जी रोपवाटिका गावरान कांद्याची बनवतो आपण, तर शेतकरी मित्रांनो ती सर्वसाधारणपणे पोळा झाल्याच्यानंतर सुरुवात असते पेरणीची. तर पेरणी करताना उभी आडवी करा किंवा रानाचा उतार वगैरे बघून जी करता येईल अशी व्यवस्थित पेरणी करायची, जिथून पाण्याचा निचरा वगैरे व्यवस्थित झाला पाहिजे. तर साधारण आता हे 10-12 गुंठ्यावर पेरणी करत आहोत आपण. तर इथे काही शेतकरी पण आहेत आणि हे आपले अशोक भाऊ आता तर मित्रांनो कांद्याच्या रोपाची पेरणी चालू झालेली आहे आणि हे बघा हे ऑटोमॅटिक पेरणी यंत्र आहे. याच्या साहाय्याने आपण 6 इंचावर फणांची सेटिंग केलेली आहे टोटल. तर 6 इंचाच्या हिशोबाने ती पेरणी होईल. अशोक भाऊ, शेतकरी मित्रांना आपल्याला बी पडताना दाखवायचं आहे. तर थोडं चालूमध्ये मला मशीनच्या जवळ बसू द्या. तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात ही 9 फणाची पेटी आहे. तर तिच्यामध्ये बियाचं प्रमाण बघा हे असं पडतं आहे. आपण जेवढं फास्ट ट्रॅक्टर चालवणार त्या पद्धतीत बियांची संख्या आपल्या पाठीमागे गादी वाफ्यामध्ये येईल. अरे पण वळवळी ज्यादा आहे ना, ती ज्यादा आड्या नाही का पाणी थांबत नाही, ती वरपून जातं. काही नव्हती आड्या साऱ्यात निघून जातं परत. अशोक भाऊ बोलत आहेत की आडव्या साऱ्यात कडेला पाणी निघून जाईल जरी जास्त पाऊस झाला तरी. बाकी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा उभी पेरणी जर असती तर पाणी जरा फास्ट निघालं असतं. आता पाटपाण्याने पाणी देणार आहोत आपण यांना. तर पाटपाण्याच्या हिशोबाने ते करतायत नियोजन पेरणीचं. शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात गावरान कांद्याची जी पेरणी आहे, पेरणीची पद्धत जी आपण अवलंबतो गावरान कांद्यासाठी जर तसंच सेम असतं, फक्त विषय आहे की बाबा बी थोडं जास्त प्रमाणात सोडलं की रोपवाटिकेसाठी तसंच रान तयार होतं. आणि आपण आता हा व्हिडिओ बघत आहात फार्मिंग 24 HD या चॅनलवरती. या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत. आपलं यूट्यूब हँडल आहे @farming24 HD.